खरं तर शेवटच्या दिवशी अनेक लोक रॅली काढतात, जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि हे सर्वत्र चालतं. पण सावंतवाडी मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे की याला अशा तऱ्हेचे विरोधी उमेदवार लाभलेले आहेत की ते शेवटच्या दिवशी पत्रक काढतात. शेवटच्या दिवशी पत्रक काढलं म्हणजे काय होतं की त्याचं उत्तर देता येत नाही, बरोबर, आणि उत्तर देता आलं नाही तर लोकांचा गैरसमज होतो. म्हणजे किती नीच पातळीवर राजकारण पोचलेलं आहे. हे आजपर्यंत मी खून करणारे उमेदवार बघितले होते, खुनाचे आरोप असलेले उमेदवार बघितलेले होते, इनएफिशियंट उमेदवार बघितलेले होते, परंतु अशा नीच पातळीवर काम करणारे कॅन्डिडेट मी आजपर्यंत बघितले नाही. आणि त्याच्यामुळे वर्षभर टीका करून संपलं नाही तर मग शेवटच्या दिवशी पत्रक काढायचं आणि हिंमत असेल तर ते स्वतःच्या नावाने काढायला पाहिजे होतं. तर मग आचारसंहितेची केस झाली असती आणि मला असल्याने काहीही परिणाम होत नाही. माझ्यावर सावंतवाडीची जनता प्रेम करते आणि ते प्रेम यत्किंचितही कमी होणार नाही. परंतु अशा तऱ्हेची पत्रकं निघाली तर त्याचं उत्तर हे दिलं पाहिजे, कारण उत्तरं नाही आली तर लोकांचा गैरसमज होतो. आणि ह्याच्यातील काही मुद्द्यांचं मी आपल्याला उत्तर देतो की चष्म्याच्या कारखान्याचं काय झालं. तर चष्म्याचा कारखाना होणार होता कुठे, तर तो वाफोलीला होणार आहे. वाफोलीच्या सगळ्या इंडस्ट्रीज कोणी आणल्या, वाफोलीच्या 100% इंडस्ट्रीज मी आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये माझे मित्र जे पै काणे आहेत त्यांनी वेगवेगळ्या फॅक्टरीज उभ्या करून त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग समूह आणलेले आहेत. त्यातल्या काही फॅक्टरीज त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी भाड्याने दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक चष्म्याचा कारखाना हा त्यांच्याकडे भाड्याने ते घेणार होते. आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्गमध्ये वादळ झालं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फॅक्टरीची एक शेड जिथं बांधकाम सुरू होतं ती कोसळली आणि ती कोसळल्यामुळे त्याला पुन्हा तयार व्हायला 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागणार होता. तेवढा कालावधी थांबण्याची त्या कंपनीची तयारी नव्हती, कारण त्यांना दुसरी रेडीमेड शेड ती गोव्यामध्ये उपलब्ध होती, तिथं त्यांनी काढला. मग त्या शेडचं काय झालं तर तिथं जनरेटरची कंपनी आली, त्याच्यामध्ये सुद्धा 100-200 लोक काम करतात. एकंदर ह्या कॉम्प्लेक्समध्ये 600 मुलं काम करतात आणि आता सोलरची जी फॅक्टरी येते त्याच्यामध्ये आणि 280 मुलं 240 मुलं काम करणार. मग टोटल कॅपॅसिटी किती झाली, 840 मुलांची कॅपॅसिटी झाली. त्यांनी दिलेलं सेटटॉप बॉक्सचं काय झालं, सेटटॉप बॉक्स अनेक लोकांना मिळालेलं आहे, त्याचं वितरण सुद्धा सुरू झालेलं होतं. माझ्याकडे सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेला मी उद्घाटनाला गेलो होतो त्याला सेटटॉप बॉक्स दिलेला होता, व्यवस्थित सेटटॉप बॉक्स फक्त चालू होते सगळे. पण ही जी कंपनी आहे या कंपनीचं मूळ कंपनी ही परदेशामध्ये होती, माल्टामध्ये होती आणि तिथं त्यांचा जो डाटा सेंटर होता हा डाटा सेंटर तिथल्या गव्हर्नमेंटने जप्त केला आणि त्याच्यामुळे ही कंपनी लॉसमध्ये गेली. आता एखाद्या कंपनीचं परदेशामध्ये कुठला डिस्प्यूट निघावा तर ह्याला काय मला जबाबदार धरता येणार. त्याच कंपनीने जे 300च्या आसपास मुलं त्यांच्याकडे काम करत होती, ती मुलं कॉल सेंटरच्या इतर त्यांच्या डाटा मॅनेजमेंटमध्ये काम करत होती. या मुलांचे पगार मिळाले नव्हते, मी स्वतः त्याच्यामध्ये इंटरफेअर केला आणि पगार मिळवून दिले. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर सुरू नाही झाली तर आपण म्हणू शकतो दोष आहे. एखादी कंपनी लॉसमध्ये आणि प्रॉफिटमध्ये येणं हे काय आपल्या हातामध्ये नसतं. त्याच्यानंतर त्या कंपनीवर अनेक आरोप सुद्धा झाले, कारण त्यांनी लोकांची पेमेंट करू शकले नाही, अमुक नाही. हा त्या कंपनीचा भाग आहे, त्याला आपण काही जबाबदार नसतो. परंतु मूळची कंपनी चांगली होती की वाईट होती, मूळची कंपनी चांगली होती. ज्यांचं परदेशामध्ये काम सुरू होतं आणि इथं काम सुरू असताना दरम्यान हा इन्सिडेंट घडला तर त्याच्याशी आपला काही संबंध नसतो. आणि माझ्याकडे कुठली इंडस्ट्री आली तर मी त्याला मदत करत असतो. आणि त्याच्यामुळे सेटटॉप बॉक्स हा त्या कंपनीचा उपक्रम होता. अनेक लोकांना सेटटॉप बॉक्स मिळालेले आहेत, परंतु नंतरच्या काळामध्ये कंपनीच लॉसमध्ये गेल्यामुळे ते डिस्कंटिन्यू झालेलं आहे. काजू बागायतदारांचे 279 कोटीचं काय झालं, काजू कारखानदारांचे 280 कोटी तुम्ही मंजूर करून घेतले का मी मंजूर करून घेतले. कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मी मांडलेला आहे आणि काजूच्या शेतकऱ्यांना 280 कोटी रुपये मंजूर करून दिले. त्याच्यामध्ये काही अटी ज्या होत्या त्या शेतकऱ्यांना जाचक होत्या, या जाचक अटी मी पुन्हा कॅबिनेटमध्ये मांडल्या आणि रिलॅक्स करून दिल्या. मग आता पैसे ज्याला मिळायला सुरुवात झाली त्याला तुम्ही मला असा प्रश्न विचारणार असाल तर मुळात 280 कोटी मी मंजूर केले, रिलॅक्सेशन मी करून दिलं
तुमचा संबंध काय आहे 200 कोटीशी? हे शेतकऱ्यांचे पैसे आहेत, त्याच्यावर डोळा असेल तर गोष्ट वेगळी आहे. रेल्वे टर्मिनसचं काय झालं? रेल्वे टर्मिनस आजचं सुरू आहे. रेल्वे टर्मिनस काय बंद नाही आहे. रेल्वे टर्मिनसच्या संदर्भात त्यांना पाणी पुरवठ्याची आवश्यकता होती. हा पाणी पुरवठ्यासाठी मी 6 कोटी रुपये रत्नसिंधूमधून मंजूर केलेले आहे. आणि त्यांची दुसरं हे असं होतं की टर्मिनसच्या वर एक रेलोटेल व्हायचं होतं. रेलोटेल म्हणजे रेल्वेमधून प्रवास करणारी लोक ज्या हॉटेलमध्ये जातात त्याला रेलोटेल म्हणतात. आणि सावंतवाडी टर्मिनसच्या वर तुम्ही ते सगळे प्रस्ताव बघू शकता, कोकण रेल्वेकडे आहेतच ते. त्याच्यावर रूम्स तयार करायच्या, रेस्टॉरंट तयार करायचे वरच्या, म्हणजे खाली प्लॅटफॉर्म राहणार, वर रूम्स, आणि असा प्रस्ताव आम्ही दिलेला होता. आणि ह्या प्रस्तावाचे 32 कोटी रुपये हे MTDCकडे जमा केलेले होते. MTDC आणि कोकण रेल्वेमध्ये कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. नंतर हा प्रोजेक्ट PWDकडे दिला. PWDकडे हा प्रोजेक्ट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर अशा तऱ्हेने कन्स्ट्रक्शन होणार असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला नवीन प्लॅटफॉर्म बांधून द्यायला लागेल. आता नवीन प्लॅटफॉर्म बांधून देणं हे काय ह्याच्यामध्ये बसत नाही. त्या रत्नसिंधूचा जो मॅन्डेट आहे हा टुरिझम डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म बांधणं हा आयटम बसत नाही. पर्यटकांना सुविधा देणं हा आयटम बसू शकतो. त्याच्यामुळे मी त्यांना असं सुचवलं आणि ते आम्ही त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे की तुम्ही कव्हर्ड प्लॅटफॉर्म करा, तुम्हाला आम्ही सरळ जिने देतो. आणि जिथं त्यांनी एक्स्ट्रा आम्हाला वेगळी जमीन दिलेली आहे तिथं मग आपण कमी खर्चामध्ये वुडन कॉटेजेस वगैरे करू शकतो. म्हणजे रेल्वेटेल एवढ्या रूम्स होते, परंतु मूळचा जो प्रस्ताव होता की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर हॉटेल करायचं, हा प्रस्ताव त्यांनी कोकण रेल्वेने दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे तो प्रस्ताव आता शक्य नाही. त्याच्यामध्ये ऑलरेडी प्लॅटफॉर्म ऑलरेडी आहे, टर्मिनसचा प्लॅटफॉर्म, आणि टर्मिनसच्या इतर सुविधासुद्धा करण्याचा प्रस्ताव त्यांनी आपल्या कॉर्पोरेशनकडे दिलेला आहे. परंतु त्यांना पाण्याची जी टंचाई होती ही पाण्याची टंचाई मी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि टर्मिनसच्या बिल्डिंगच्या संदर्भातले जे काय ते पैसे सगळे आमचे ह्याच्यामध्ये चांदा ते बांधा स्कीममध्ये तिथं पार्क केलेले, आता ते PWDला दिलेले आहे. नवीन तिथं रस्ता मंजूर केलेला आहे टर्मिनससाठी, तो रस्ता नुसता 4 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यामुळे ही सगळी कामं सुरू असताना याच्यामध्ये अनेक टेक्निकल बाबी असतात ज्या लोकांच्या लक्षात येत नाही की ह्या टेक्निकल बाबीमुळे ही इमारत होऊ शकत नाही. पण टर्मिनसचं काम ऑलरेडी, टर्मिनस म्हणजे काय, जिथं ट्रेन शेवटची थांबते त्याला टर्मिनस म्हणतात. त्याच्यामुळे सावंतवाडीवरून जी तुतारी एक्सप्रेस जाते ही टर्मिनसची ट्रेन आहे. म्हणजे सावंतवाडीहून सुरू होते आणि मुंबईला संपते. अशा तऱ्हेचे अधिकचे प्लॅटफॉर्म बांधले तर इथं ट्रेन शेवटी थांबेल आणि ती जाते, त्यालाच टर्मिनस म्हणतात. त्याच्यानंतर लिहिलं होतं की चिपी विमानतळावर नोकऱ्या तोडणार. त्याचं काय झालं? चिपी विमानतळावर अजून विमानच तुम्ही बघितली की पुरेशी विमानं तिथे येत नाही. आणि तिथंसुद्धा ज्या मुलांना ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना पहिली प्रायोरिटी देण्याबद्दल कंपनीला सांगितलेलं आहे. फुलफ्लेज विमानतळ चालू नाही हा काय कोणाचा दोष होऊ शकत नाही. विमानतळ लवकर सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये विमानतळामध्ये नवीन विमानं आणण्याच्या संदर्भात अनेक वेळा प्रयत्न केले. आणि त्याच्यामुळे जसं जसं तिथे डिमांड वाढेल तसं तसं त्या मुलांना नोकऱ्या मिळणार त्या ठिकाणी. तुम्हाला मी उदाहरण देतो. तिलारीमध्ये तुम्ही तर राजू त्या भागातले आहे, तिथे 10 की 12 गावं बुडली, बरोबर आहे. 800-900 युवकांना, 1100 युवकांना नोकऱ्याच मिळाल्या नव्हत्या. त्यांचं सेटलमेंट कोणी केलं? मी केलं. 1 टाईम सेटलमेंट त्यांना करून दिलं, बरोबर. मग तसं माझी नेहमी प्रायोरिटी काय असते की तुम्हाला नोकऱ्या घ्यायच्या असतील तर त्या स्थानिक लोकांना द्या, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या द्या. हे म्हणण्यामध्ये चूक काय आहे? ताजच्या संदर्भातल्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे तुमच्याकडे जशा नोकऱ्या निर्माण होतील तशा त्या तुम्ही स्थानिकांना द्या. ही भूमिका अशी आहे बघा की याच्यामध्ये लहान लहान होल्डिंग असतात. 1500 संख्या का झाली? तर एकच 1 गुंठा, 2 गुंठे, 5 गुंठे अशा जमिनी असतात. ते मला 1500 लोक ते काय त्या लिस्टमध्ये राहणार, ज्याप्रमाणे त्यांना लागणार त्याप्रमाणे ते त्यांना नोकरीवर घेणार. 1500 हे दिलं म्हणजे 1500 लोकांना नोकऱ्या मिळणार असं थोडंच आश्वासन दिलेलं आहे. 1500 जे तुम्ही लोक भरती करणार ते ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांच्यापैकी भरती करावी, हा स्पष्ट आहे. त्याच्यामुळे तिथं किती लोकांच्या जमिनी गेल्या आहेत याची ती लिस्ट आहे. त्यापैकी अनेक लोकांना घेतलेलं असेल, त्यांना 100 लोक राहिले असतील तर 100 लोकांना घेतलेलं असेल. माझ्या एक्झॅक्ट तपशील आता उपस्थित नाही, म्हणजे मी तुम्हाला दिला असता. आता त्यांनी म्हटलंय की वेळागेर येथे 15 वर्ष उलटून मिळाली तरी
कुठेही तुमचा ताज प्रकल्प 15 वर्ष उलटून गेले नाही, यांचं नॉलेज कमी आहे. 28 वर्ष झाली ताजची जमीन ॲक्वायर करून. 28 वर्षामध्ये तिथं वीटसुद्धा बसलेली नव्हती. मला ज्यावेळेला, कारण हे पर्यटन खात्याकडे हा सगळा ताजचा मॅटर होता, फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घाला. त्यावेळेला मी 3 महिन्यामध्ये हा प्रश्न सोडवला. आणि हा प्रश्न सोडवत असताना तिथल्या प्रकल्पग्रस्तांना 60 कोटी रुपये हे ताजकडून मिळवून दिले. ते 3 टप्प्यामध्ये होणार आहेत. एक म्हणजे परमिशन मिळाल्यानंतर पहिला टप्पा 20 कोटी रुपयाचा, त्याच्यानंतर बिल्डिंगचं बांधकाम झाल्यानंतर 20 कोटी रुपये आणि हॉटेल सुरू असताना 20 कोटी रुपये, असे 3 टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार. आणि त्याच्यामुळे तातडीने सगळ्या परमिशन्स मी मिळवून दिल्या आणि त्याचं भूमिपूजन झालं. ज्या लोकांना 9 हेक्टर जमीन वगळण्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, त्या लोकांना लेखी पत्र दिलेलं आहे की तुमच्या जमिनीमध्ये कुठलंही बांधकाम होणार नाही. आणि हा प्रश्न MTDCचे त्याला जनरल मॅनेजर होते, ताज ग्रुपचे जनरल मॅनेजर होते आणि त्या ह्याला गंमत म्हणजे हे जे लिहिणारे राजन तेली होते हे सुद्धा उपस्थित होते. आणि हे लेखी पत्र दिलेलं आहे की याच्यामध्ये कुठलेही बांधकाम होणार नाही. याची कॉपी ही संघर्ष समितीच्या अध्यक्षाला पोहोचलेली. त्याच्यामुळे राजन तेलीने तिथं जाऊन लोकांना भडकवलं. जबाबदार राजन तेली आहे, इथं भूमिपूजन करायला आमच्याबरोबर आणि परत गोंधळ घालायला त्यांच्याबरोबर. याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की या लोकांचे सगळे गैरसमज आता दूर झालेले आहेत. ह्या लेखी पत्रामध्ये हे जे वगळण्याचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन हे माझ्या वतीने देण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की मंत्री महोदय सरकारशी ह्या बाबतीत बोलतील. हे सुद्धा लेखी पत्र दिलेलं आहे त्यांना. मीटिंगसुद्धा मीच घडवून आणली. म्हणजे इथं ज्या लोकांची जमीन गेली त्यांना पैशाचं वाटप झालं पाहिजे. याच्याआधी जर भूमिपूजन असेल तर ज्यांच्या जमिनीमध्ये प्रकल्पच होत नाही त्यांना भडकवण्याचं काही कारण नव्हतं, कारण त्यांच्या जमिनी सेफ आहे. किती वगळायची हे सरकार ठरवेल आणि त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. त्या दिवशी जो गोंधळ झाला त्या पार्श्वभूमीवर जवळ 80 ते 100 शेतकऱ्यांवर केसेस होणार होते. सगळ्याच्या सगळ्यांना मी वगळायला सांगितलं. एकाही माणसावर केस दाखल होता कामा नये ते मी रात्री DSPना सांगितलं. सकाळी तिथले PI जाऊन त्याला भेटले आणि त्यांच्यावर मी कुठलीही कारवाई करायला दिली नाही. एवढा मी सेन्सिटिव्ह आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. याच्यामध्ये दुसरं असं म्हटलेलं आहे की फिशरमन विलेज हे चॉकलेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांना काय म्हणायचं आहे मला कळत नाही. की फिशिंग विलेज याचे पैसे कोणाकडे होते? MTDCकडे. बरोबर, MTDCकडे हे पैसे गेले 4 वर्ष आहेत, ते करू शकले नाही म्हणून हे पैसे काढून घेतले त्यांच्याकडून आणि ते PWDला दिले. PWDला दिले आणि फिशिंग डिपार्टमेंटला दिले. त्यांचं टेंडर हे आचारसंहितेच्या पूर्वी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली टेंडर झालं म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण होणारच आणि पैसे नसते तर PWDने टेंडर का काढलं असतं? त्यानंतर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं. वस्तुस्थिती ही आहे की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं टेंडर झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याच्यानंतर राजघराण्याने अशी मागणी केली की ही जी जमीन आहे हॉस्पिटलची त्याची निम्मी जमीन आम्हाला द्या. त्याप्रमाणे मी कॅबिनेटचा ठराव केला. निम्मी जमीन त्यांना देण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे जो करार व्हायचा होता सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये त्याच्यावर राजेसाहेबांची सही झालेली आहे, परंतु बेबीराजेंची सही नाही झाली. त्याच्यामुळे अजून ते पेंडिंग आहे. तो काय माझा दोष नाही आहे. ज्या क्षणी त्यांची सही होईल त्या क्षणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू होईल. पैसे काय तुम्ही आणले का? पैसे मीच आणलेले आहेत ना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे. त्याच्या आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मुळात माझी संकल्पना आहे. एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सिंधुदुर्गमध्ये प्रस्तावित नव्हतं. आमच्या लोकांना बांबोळीला जायला लागतं म्हणून मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून घेतलं सिंधुदुर्गासाठी. आणि ह्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की जे लोक बांबोळीला जातात ते बांबोळीचं हॉस्पिटल हे मी महात्मा ज्योतिबा फुले खाली रजिस्टर करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं कुठलेही पैसे भरायला लागत नाही. दुसरं KLE हे जे दुसरं मोठं हॉस्पिटल आहे सिंधुदुर्गपासून जवळ, तिथंसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले योजना मंजूर करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे तिथंसुद्धा लोकांना पैसे भरायला लागत नाही. एवढा स्टाफ एवढे डॉक्टर्स ही छोट्याशा जिल्ह्यामध्ये असणं अवघड असतं आणि त्याच्यामुळे याला पर्याय ही मोठी हॉस्पिटल जसं KLE आहे. KLE 1200 बेडचं हॉस्पिटल आहे. बांबोळी हे सुद्धा 1200 बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधी योजना कोणी मंजूर करून दिली हे ते लोकांना सांगणार नाही. तुम्हाला फुकट उपचार. आता मी ज्याला जोडामार चालू मला प्रश्न कसे कळतात
तर आता मी दोडामार्ग तालुक्यामध्ये गेलेलो होतो, त्या ठिकाणी लोकांनी मला असं सांगितलं की आम्ही ऑस्पेशियो नावाचं दुसरं हॉस्पिटल आहे जे म्हापशामध्ये आहे, मग तिथं आम्हाला पाहिजे. मला जर अगोदर सांगितलं असतं तर मी तिथं सुद्धा महात्मा फुले योजना लावली असती. म्हणजे आता मला कळलं की ह्यांना म्हापशाला सुद्धा ही योजना लावून पाहिजे, तशी रजिस्टर करून मी त्यांना मिळवून देणार. माझ्या मतदारसंघातल्या लोकांची कामं मीच करत असतो, यांचा याच्याशी काही संबंध नसतो. हे यांना कुणी काही किंमत देत नाही. यांचं काम एकच आहे की दीपक केसरकरांनी कुठली योजना मंजूर केली की अगोदर जायचं आणि तिथं नारळ फोडायचे, याच्याशिवाय यांना दुसरं काही येत नाही. आता लिहिलं की हॉट एअर बलून, रोपवे, ट्रॅकिंग, बंगी जम्पिंगचं करणार होता, त्याचं काय झालं? हे सगळे पैसे MTDCकडे दिलेले होते, MTDC करू शकले नाही, त्याच्यामुळे सगळे पैसे PWDकडे ट्रान्सफर केलेले आणि PWDने त्याचं टेंडर काढले. टेंडर वाचू शकता तुम्ही. हे कावळेसातला हा प्रोजेक्ट होणार आहे आणि त्याचं टेंडर आहे हे आता PWDने काढलं, कारण MTDCने पूर्ण करू शकले नाही म्हणून PWDने काढलं. आता बस स्थानकाची दयनीय अवस्था आहे असं म्हणतात. बस स्थानकाला 6 कोटी मंजूर कोणी करून दिले? 6.5 कोटी रुपये मी सावंतवाडीच्या बस स्थानकाला मंजूर केले. हे पैसे हे डेपो आणि ST स्टँड नवीन करण्यासाठी म्हणून हे पैसे वर्ग केले. त्याच्याचबरोबर वेंगुर्ल्याला सुद्धा कॉन्क्रिटिंग केलं, बांद्याला कॉन्क्रिटिंग केलं, दोन्ही कामं पूर्ण झालेली आहेत. सावंतवाडीचं काम का पूर्ण झालं नाही? तर सावंतवाडीचा ST डेपो आणि बस स्टँड अशी 2 कामं होती. त्यापैकी ST डेपोचं काम पूर्ण झालं, परंतु त्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला GST दिले नाही, त्याच्यामुळे त्यांनी काम करायचं थांबवलं. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट पेंडिंग राहिला. दरम्यानच्या काळामध्ये STने नवीन पॉलिसी काढली की BOTवर मोठे स्टँड बांधता येतात. आता हे हायवेवरचं स्टँड आहे, जसं कणकवलीचं आहे, त्यामुळे कणकवलीचं BOTचं टेंडर निघालेलं आहे आणि सावंतवाडीचं BOTचं टेंडर, याचे डॉक्युमेंट तयार करून ते हेड ऑफिसला गेलेले आहेत आणि लवकरच त्याचंसुद्धा BOTवर टेंडर निघणार. त्यामुळे जिथं 6 कोटीचं काम होणार होतं तिथं 50 कोटीचं पेक्षा जास्त किमतीचं काम तिथं होऊ शकतं. ही वस्तुस्थिती आहे. आता या ठिकाणी म्हटलं की टॉय ट्रेनचं काय झालं? सगळे प्रश्न एकाच ह्याच्या संदर्भातले, ते MTDCच्या संदर्भातले, की MTDC टॉय ट्रेन बनवू शकली नाही. त्याला खरी तरी टॉय ट्रेन नाही आहे, ती ह्याच्यामध्ये जाणारी आहे, मोनोरेल आहे ती मोनोरेलचे पैसे हे आता, अरे तिथं बोलू नका मग सांगा जरा, मोनोरेलचे पैसे हे आता सावंतवाडी म्युन्सिपाल्टीकडे वर्ग करण्यात आलेले आहे आणि सावंतवाडी म्युन्सिपाल्टी त्याचं टेंडर काढणार. MTDCकडे स्वतःचा स्टाफ फार कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे वर्ग केलेली कुठलीही कामं हे ते करू शकले नाही. त्याच्यामुळे जवळजवळ सगळे पैसे हे त्यांच्याकडून परत घेतलेले आहेत आणि ते PWDला दिले आहेत. त्याच्यामुळे PWD एखाद्या वर्षामध्ये ही सगळी कामं पूर्ण करू शकेल, कारण PWDकडे आवश्यक ते इंजिनियर्स आहेत, त्यांच्याकडे इंजिनियर्स नाहीत. आणि म्हटलं की बांद्याचं क्रीडांगण तुम्ही का शिफ्ट केलं? बांद्याला क्रीडांगण कधीच मंजूर नाही. क्रीडांगण मंजूर होतं सावंतवाडीला मध्यंतरी एक आमचे हे होते नगराध्यक्ष, ते वेगवेगळ्या अटी घालत होते ज्या शासनाच्या नियमामध्ये बसत नव्हत्या, त्याच्यामुळे ते पेंडिंग होतं. त्याच्यामुळे इथं न करता ते बांद्याला करावं असं बांद्याच्या लोकांची मागणी होती. परंतु तालुका कुठला आहे? सावंतवाडी. बांद्याला मी नवीन क्रीडा केंद्र मंजूर करून दिलेलं आहे, त्याचं नाव नमो क्रीडा केंद्र असं आहे आणि त्याला पैसेसुद्धा जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केलेले आहेत. सावंतवाडीला सुद्धा क्रीडा संकुलाचं काम आहे आणि लवकरच क्रीडा संकुलाचं काम बांद्याला सुद्धा सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे असंच काम हे वेंगुर्ल्यामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि दोडामार्गचं काम चालू आहे. एक बघा, यांनी असं म्हटलं की डोंगरीचा निधी तुम्ही केला म्हणून सांगता. मुळात दोडामार्गला डोंगरीचा निधीच मिळत नव्हता. मी ज्यावेळेला प्लॅनिंग मिनिस्टर होतो त्यावेळेला दोडामार्गला डोंगरीचा निधी मंजूर केला, नाहीतर सावंतवाडीच्या निधीमध्ये ह्याची कामं व्हायची दोडामार्गची. मग सावंतवाडी आणि दोडामार्गला निम्मे मिळायचे. त्यानंतर मी वेंगुर्ला डोंगरीमध्ये घालून घेतला, त्याच्यामुळे मीच मुळात करून घेतलं. त्याच्यामुळे तुम्ही मला काय विचारता? मीच जर डोंगरी तालुके करून घेतले त्याचं क्रेडिट सुद्धा मलाच आहे. आता याच्यात म्हटलं की मागच्या वेळेला तुम्ही वनमंत्री होता, मोरले हत्ती प्रश्न का सुटला नाही? मी मुळात वनमंत्री कधी नव्हतो. हे काढणाऱ्या माणसाचं डोकं तपासलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण बघा ॲनिमल कन्झर्वेशन एरिया मंजूर केली तिलारीला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे हे हत्ती त्या कन्झर्वेशन एरियामध्ये टाकले जाणार आणि मग तिथला हत्तीचा प्रश्न सुटणार आहे. हे का आपोआप. आता इथं
तिलारी धरणाचे पाणी गोवा राज्य तसे विविध तिकडे जवळ असलेल्या कोकरल, पिकुळे, झरेबांबर, वजरे, आंबडगाव, माटणेला का पोचलं नाही असं ते विचारतात. इथं मुळात पाणी जाण्यासाठी जो मास्टर प्लॅन आहे तो मी तयार करून घेतला सिंधुरत्नमध्ये. त्याच्यासाठी 35 लाख रुपये लागले आणि हे पाणी कॅनलमधलं उचलून या सगळ्या गावांना म्हणजे वजरे, माटणे, आंबडपाल वगैरे गावांना देण्याचं कोकण सिंचन मंडळामध्ये ठराव मंजूर करून घेतला मी. त्याच्यामुळे आता ह्याचं हे एस्टिमेट तयार झालेलं आहे. 24 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे. एक तर पाटबंधारे खात्यात स्वतः 24 कोटी रुपये देऊ शकतं, नाही दिले तर मी सिंधुरत्नमधून 24 कोटी रुपये देईन. त्याच्यामुळे ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही. जे काय केलेलं आहे ते मीच केलेलं आहे. स्वसोनीमध्ये वाढते लँड माफिया. तर लँड माफिया हा कसा आहे, लँड माफिया एकतर इथं सुद्धा उभा आहे लँड माफिया. मला माहिती आहे सासोलीला लँड माफिया की नाही मला माहिती नाही, पण सासोलीमध्ये शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांनी मला सांगितलेला आहे. लवकरच मी त्याची मीटिंग घेईन आणि तिथला प्रश्न सोडवेन. आता 1500 कोटीचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प याच्याबद्दल विचारलं होतं. आता मुळात असं आहे की ग्रीन हायड्रोजनच्या प्रकल्पासाठी कोणीतरी जागा मागितली तर मी त्यांना दाखवायला जाणारच ना. झाला तर चांगलं आहे, नाही झाला तर त्याला मी कसा जबाबदार असू शकतो. मी सारखे प्रयत्न करतच असतो. आतापर्यंत मी किमान 50-100 लोकांना नेऊन आणलेलं आहे. प्रत्येक जण आला की म्हणतो आढळीला चला काहीतरी तयार करा. आणि बाकीचे पॉलिटिकल प्रश्न आहे त्याची काही उत्तरं देत नाही. आधी राष्ट्रवादीतून लढलं, शिवसेनेचं सगळं सोडून दे. त्यांनी म्हटले कोल्हापूरचे पालकमंत्री असताना इथल्या असंख्य देवस्थानाचा प्रश्न का सुटले नाही. तर गंमत अशी आहे की माझ्याकडे जो प्रश्न येतो तो मी सोडवतो. मी काय कोल्हापूरचा पालकमंत्री असलं म्हणजे देवस्थान कमिटीचा चेअरमन वगैरे काय नसतो. माझ्याकडे एखादं देवस्थान आलं की मी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतो आणि त्यांचे प्रश्न सोडवायला सांगतो. कोल्हापूरचा मी पालकमंत्री होतो म्हणून सिंधुदुर्गमधल्या रस्त्यांना जी वनजमीन लागणार होती पर्यायी जमीन ही मी कोल्हापूरमधून दिलेली आहे. म्हणजे मी कोल्हापूरचा फायदा पालकमंत्री असला फायदा कोणाला झालेला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला झालेला आहे. आता एक झाड तोडल्यानंतर 50,000 दंड हा काय, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा जनरल संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आणि कॅबिनेटमध्ये मी ह्या गोष्टीला विरोध केलेला होता. त्यावेळेला मला असं सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यामध्ये हे 17 झाडांना फक्त हा दंड आहे, सगळ्या झाडांना नाही. आणि 17 झाडापैकी तुमच्या भागामध्ये जी झाडं आहेत त्याची तुम्ही लिस्ट द्या, ते झाडं त्याच्यातून वगळण्यात येईल असं मला कॅबिनेटमध्ये आश्वासन देण्यात आलेलं होतं. मी इथल्या लोकांकडून झाडांची लिस्ट मागवली. त्याच्यामध्ये सागवानची झाडंसुद्धा होती. सागवानला त्यांनी मान्यता दिली नाही. त्याच्यामुळे पुन्हा मी त्यांच्याकडून लिस्ट मागवलेली आहे. ती आल्यानंतर ठराविक जी व्हरायटी आहे ती वगळण्यात येईल. इथल्या लोकांचा तो प्रश्न सुटून जाईल, त्यांना काही दंड वगैरे होणार नाही. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की जिंदाल आणि त्यांचं मायनिंग सुरू करण्यासंदर्भात माझा हात आहे. याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की त्या एरियामध्ये मायनिंग करायला माझा कुठलाही सपोर्ट नाही. कुठल्या भागामध्ये व्हावं आणि कुठल्या भागामध्ये होऊ नये हे त्या ग्रामपंचायतीने आणि तिथल्या लोकांनी ठरवावं. लोकांना जे नको ते मी कधीही या भागामध्ये यायला देत नाही. आणि मोठी लिस्ट त्यांनी काढून दिलेली आहे. असं म्हटलं की तुम्ही शिक्षण मंत्री असताना सुद्धा बऱ्याच गावांमध्ये 0 शिक्षकी शाळा झालेल्या आहेत. असं काही नसतं. 0 शिक्षकांची मुलं असतात. अनेक ठिकाणी 0 झालेलं आहे. काही ठिकाणी 5 मुलं असतात, काही ठिकाणी 10 मुलं असतात. तरी ह्या शाळा सुरू आहेत. केवळ मी तिथं आहे म्हणून या शाळा सुरू आहेत, नाहीतर शाळा कधीच बंद होऊन गेल्या असतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीपेक्षा माझी संपत्ती दुप्पट झाली. काय सिंधुदुर्गमध्ये जमिनीचे भाव वाढत असतात, संपत्ती दुप्पट झाली नाही, जमिनीचे रेट दुप्पट झालेले आहेत सिंधुदुर्गमध्ये. आणि मी एकमेव आमदार आहे महाराष्ट्रातला की ज्याच्या नावावरच्या जमिनी कमी झालेल्या आहेत. याच्या मागच्या इलेक्शनला मी 2 जमिनी विकलेल्या होत्या, या इलेक्शनला 2 जमिनी विकलेल्या होत्या. आणि त्याचा तपशील हा एवढ्या 4 जमिनी विकूनसुद्धा माझ्या जमिनींची किंमत एवढी होते कारण मी 3ऱ्या पिढ्याची श्रीमंती आहे. मी नाही जमिनी घेतल्या, माझ्या आजोबांनी घेतलेल्या आहे, वडिलांनी घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ती जी श्रीमंती आहे ती आमची वडिलोपार्जित आहे. ते काय राजकारणातून आलेलं नाही किंवा मी कुठलीही नवीन जमीन खरेदी केलेली नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आता म्हटलं ना रोजगार दिला ना आरोग्याची काळजी घेतली. सावंतवाडीला जे इक्विपमेंट आहेत ना त्या एवढ्या छोट्या शहरामध्ये कुठेही एवढा इक्विपमेंट लागतात.
आज सुद्धा सावंतवाडीमध्ये जे जे इक्विपमेंट लागतं प्रत्येक इक्विपमेंट मी आणलेलं आहे. वेंगुर्ल्याला कॅन्डी डिस्पेन्सरी होती, त्याच्याऐवजी नवीन हॉस्पिटल बांधलं. दोडामार्गला त्या ठिकाणी आरोग्याची समस्या आहे म्हणून तिथं एक हॉस्पिटल असताना सुद्धा त्या ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधलं. सातत्याने मी ह्या ठिकाणी आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मीच मंजूर केलं गेलं. तेव्हा आरोग्याची काळजी घेतली जाणं म्हणजे हा एक मोठा जोक आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अंतर्भाव हा केंद्राच्या स्कीममध्ये करण्यासाठी मी पुढाकार घेतलेला होता, ज्यावेळेला दीपक सावंत साहेब आरोग्यमंत्री होते. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या PSC दुरुस्त झालेल्या आहेत, तर आमची सगळी ग्रामीण आरोग्य केंद्र दुरुस्त झालेली आहेत. असं दुसरीकडे कुठेही नाही आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असली पत्रकं काढायची कोणाच्या तरी नावाने काढायची, ह्याला आपल्याला माहिती आहे ते महाभारतात वगैरे कसं असायचं ते. अर्जुनाला वर बाण मारायचं असेल तर त्या ठिकाणी काय त्याचं नाव शिखंडी लागतो. तर असल्या शिखंडीला मी 0 व्हॅल्यू देतो. मी जेवढी कामं दिलेली आहेत ना एवढी कामं कुठल्याही मंत्र्यांनी केलेली कुठल्याही इतर आमदारांनी केलेली दाखवली. सगळ्याची टेंडर्स झालेली आहेत, सगळी कामं सुरू आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं कामं केली जाणार आहेत. मी जे व्हिजन दिलेलं आहे माझ्या मतदारसंघाला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला, अन्य महाराष्ट्रामध्ये कोणीही तेवढं व्हिजन देऊ शकलेलं नाही आहे. पेरियारच्या धर्तीचा प्रकल्प हा तिलारीमध्ये होतो. संपूर्ण भारतामध्ये एकच पेरियार लेकची सेंच्युरी आहे ज्याच्यामध्ये डबल डेकर बसने प्राणी बघता येतात, ते आपण केलेलं आहे. तिलारीला 260 एकर जमीन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क त्याचं टेंडर मी काढून घेतलेलं आहे. आंबोलीला मेननच्या ताब्यातली जमीन मी मेननला कन्व्हिन्स करून शासनाच्या नावाने करून घेतली. त्याच्यावरच्या 150 एकरमध्ये गोल्फ कोर्स हा मी साठी राखीव ठेवलेली आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या सबस्टेशनसाठी 50 एकर जमीन केलेली आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं टेंडर काढलेलं आहे. त्याच्यानंतर जंगल सफारी तयार करून घेतलेली आहे आंबोलीला. आंबोलीला धबधब्यांचं एक चेन तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये धबधबे आता तयार आहेत, परंतु काही किरकोळ बाबी तयार झाल्यामुळे त्याचं उद्घाटन व्हायचं आहे. परंतु पूर्वी एकच धबधबा होता, त्याच्यावर 3 लाख पर्यटक होते. आता जवळजवळ 4 ते 5 धबधबे हे नव्याने तयार झालेले आहेत. फुलपाखराचं गाव केलं पारपोली, तिथं वुडन कॉटेजेसची कामं चालू आहेत. तिथून त्या धबधब्याला जोडणारे पायवाटेचं काम चालू आहे. तिथल्या लोकांच्या घरामध्ये बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम करण्यात आलेले आहे. तसेच त्याच्यात थोडं तुम्ही पुढे आलात तर शिरशिंगे धरण बंद पडलेलं होतं. शिरशिंगे धरण नव्याने त्याला 600 कोटी रुपयाला मान्यता मिळाली आहे. तिथे एक पर्यटन क्षेत्र होईल. तिथल्या 8 गावांना मुबलक पाणी मिळेल. त्याच्या बाजूला तुम्ही गेलात तर उडेलीला नवीन धरणाचं काम सुरू आहे. त्याच्या पुढे आलात तर वेर्ल्याला नवीन धरणाचं काम सुरू आहे. त्याच्यामधून पुढे आलात तर माझगावला नवीन धरणाचं काम सुरू आहे. सावंतवाडीला अनेक नवीन प्रोजेक्ट दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये योगा सेंटरचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर म्युझियम आहे. आपल्याकडच्या लाकडी खेळण्याचं संवर्धन करण्यासाठी म्युझियम मंजूर आहे सावंतवाडीला. 50 कोटीची पाणी पुरवठ्याची स्कीम मंजूर आहे. त्याच्यापुढे माझगावला आलात तर माझगावला धरणाचं काम चालू आहे. त्याच्यात तुम्ही थोडंसं पुढे गेलात तर फुकेरीला धरणाचं काम चालू आहे. म्हणजे असंख्य कामं चालू आहेत, 1 आणि 2 नाही. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही त्याच्यापुढे आरुंद्याला गेलात तर आरुंद्याला मॅनग्राव बोर्डवॉक आहे, 24 कोटी रुपयाचं काम आहे. बॅकयार्डमध्ये बॅकवॉटरमध्ये त्या ठिकाणी हाऊसबोटचे टेंडर काढलेले आहे. हॉप अँड हॉप बोटचं टेंडर काढलेलं आहे. अनेक ठिकाणी तुम्ही त्याच्या पुढे गेलात तर आरोलीला 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे. शिरोडामध्ये ताजच्या हॉटेलचं प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यापुढे वेंगुर्ल्यामध्ये गेलात तर वेंगुर्ल्याला फिशिंग विलेजचं काम चालू आहे. तिथे ॲग्रोटुरिझमचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही आणि थोडं पुढे गेलात तर त्या ठिकाणी भोगवेला परत बॅकवॉटरचं काम चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणून हॉप अँड हॉप बोट आणि तशाच परत हाऊसबोटची कामं चालू आहेत. त्याच्या अलीकडे जर तुम्ही आलात तर किल्ले निवतीला नवीन प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. आणि ह्या संपूर्ण बेल्टमध्ये आपल्याला ज्याला फिश फार्मिंग म्हणतात त्या फिश फार्मिंगचे अनेक प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारी मल्टीस्पेशालिटी हॅचरी जी जवळजवळ 100 कोटी रुपयाची आहे, त्याचं काम वेंगुर्ल्याला चालू झालेलं आहे. त्याच्या सगळ्या CRZ क्लिअरन्स आलेले आहेत. 1 आणि 2 शेकडो कामं चालू आहेत. इथं आंबोलीच्या धबधब्याची नुसती कामं चालू आहेत असं नाही.
तिथं नापण्यावाला धबधब्याचं काम चालू आहे, शिवडावला धबधब्याचं काम चालू आहे आणि ही सगळी विजन घेऊन आपल्याला पुढे जायला लागतं. काजूच्या संदर्भातली माझी वेगळी विजन आहे, ज्याच्यामध्ये काजूच्या रसावर प्रक्रिया करण्याचे मी फॅसिलिटीज करून दिलेल्या आहेत. युनिव्हर्सिटीचा रस विकत घेते, अशा आंब्याच्या संदर्भातल्या योजना आहे, प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातल्या योजना. दोडामार्गमध्ये हळदीचं लागवड चालू आहे, तसंच सिल्कची लागवड सुरू आहे. हे एंडलेस लिस्ट आहे, त्यांना हे कळूच शकत नाही असं काय असू शकतं. महिलांसाठी वेगवेगळ्या स्कीम आहे, कोंबड्यांची स्कीम आहे, गायींची स्कीम आहे, शेळी मेंढीच्या स्कीम आहे, फॉयरच्या स्कीम आहे, असंख्य कामं ही मंजूर केलेली आहे. त्याच्यामुळे मी बोलायला लागलो तर मला आणि 2 तास बोलायला, यातलं काहीतरी चिटोरं काढायचं आणि माझी किंमत करायची असं नाही. आणि तो कोणीतरी आता दुसरा एक वेडा मनुष्य आहे मुंबईचा, तो रोज माझ्यावर काहीतरी लिहित होता म्हणून त्याला अटक केली. अटक करून पोलीस 6 महिने जेलमध्ये होता. आता ह्यांनी त्याच्याकडून काहीतरी लिहून घेतलं असं मला कळलं, तर त्याने कोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे. काय लिहून दिलं आहे की मी दीपक केसरकरांच्या विरुद्ध एकही काय लिहिणार नाही, बरोबर. आणि हे आता यांच्यावर केस होईल की नाही, आणि आचारसंहितेची केस तो त्यांच्यावर होईल. ते काय करतात, आपल्या नावाने काढत नाही, कुठल्या तरी फालतू लोकांच्या नावाने काढतात आणि त्याचं कोर्टामध्ये अंडरटेकिंग आहे की माझ्याविरुद्ध काय लिहिणार नाही. अशा विकृत लोकांना घेऊन हे काय इलेक्शन म्हणायचं काय आलं. याला खरं तर बंदी घातली पाहिजे इलेक्शन म्हणायला असलं लोक. त्यांच्या मुलांना बंदी घातली पाहिजे, ते बॅनर लावायला आणि ते बोर्ड लावायला. तर थोडंसं